आम्ही मागितलं होतं मेक इन इंडिया आणि तुम्ही हातात दिला लीक इन इंडिया। दिल्लीच्या जंतर मंतरवर अचानक घुमलेल्या एका घोषणेनं देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली। हे आंदोलन होतं कॉंग्रेस जनता पार्टीचं आणि त्यांच्या निशाण्यावर होते देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान। पण अचानक असं काय घडलं की शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची एवढी जोरदार मागणी केली जाते आणि मुळात हे धर्मेंद्र प्रधान नेमके कोण आहेत, चला सोप्या भाषेत समजून घेऊया। धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म 26 जून 1969 रोजी ओडिसाच्या तालचेर मध्ये झाला। राजकारणाचे धडे त्यांना घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील देवेंद्र प्रधान हे सुद्धा वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते। पण धर्मेंद्र प्रधान यांनी थेट वडिलांच्या प्रभावावर राजकारण केलं नाही। त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून आपल्या प्रवासाची सुरुवात केली। विद्यार्थी दशेत आंदोलने करत, संघटन मजबूत करत त्यांनी भाजू युमाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली। 2000 मध्ये आमदार आणि 2004 मध्ये ते पहिल्यांदा खासदार बनले। त्यानंतर 2014 मध्ये मोदी सरकार आल्यावर त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली। याच काळात त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अत्यंत यशस्वीपणे राबवली। करोडो महिलांपर्यंत गॅस सिलेंडर पोहोचवण्याचा या कामगिरीमुळे त्यांना गॅस मॅन ही ओळख मिळाली। अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचे ते अत्यंत विश्वासू रणनीतिकार मानले जातात। 2021च्या निवडणुकीत त्यांना शिक्षण मंत्री पद देण्यात आलं। 2024च्या निवडणुकीनंतर पुन्हा शिक्षण मंत्री बनलेले धर्मेंद्र प्रधान आज सर्वात मोठ्या वादात सापडले। नीटसह अनेक परीक्षांमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागले। याच मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टी आणि विद्यार्थी संघटनाचा मोठा मोर्चा धडकला। आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची तुफान झटापट झाली। संसदेत विरोधी पक्षांनी आणि पायऱ्यांवर विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत परिसर डोक्यावर घेतला। संसदेबाहेर झालेल्या राड्यामुळे वातावरण भयंकर तापलं। आता प्रश्न आहे की संसदेपासून रस्त्यापर्यंत विद्यार्थ्यांचा आणि विरोधकांचा एवढा प्रचंड दबाव असूनही भाजप नेतृत्व धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये? यामागे आहे ओडिसाचं मोठं राजकीय गणित। ओडिसामध्ये तब्बल 24 वर्षांची नवीन पटनायक यांची सत्ता उलटून तिथे पहिल्यांदाच भाजपचे सरकार आणण्यात धर्मेंद्र प्रधान यांचा सिंहाचा वाटा आहे। ओडिसामध्ये ते भाजपचा सर्वात मोठा बहुजन आणि शक्तिशाली चेहरा आहेत। ओडिसातील संपूर्ण संघटन, रणनीती आणि ऐतिहासिक विजय यांच्या केंद्रस्थानी धर्मेंद्र प्रधानच राहिले आहेत। ओडिसासारख्या महत्त्वाच्या राज्यात पक्षाचा इतका मोठा आधार असलेला नेता विरोधकांच्या व आंदोलकांच्या दबावाखाली येऊन बदलणं भाजपला परवडणार नाहीये। शिवाय नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात त्यांचा थेट वाटा आहे। म्हणूनच चहूबाजूने हल्ला तीव्र असतानाही भाजप खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे। विद्यार्थी राजकारणातून ओडिसाचे किंगमेकर बनलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या समोर आजवरचं सर्वात मोठं आव्हान उभं राहिले। एकीकडे ओडिसातील राजकीय वर्चस्व जपायचं आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा संताप शांत करून शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा बहाल करायचा आहे। आता धर्मेंद्र प्रधान या संकटाचा सामना कसा करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर।